अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत आहे दिवाळी आणि दिवाळीची तयारी आपली म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता कालच कोजागिरी पौर्णिमा होऊन गेलेली आहे. तर आता सगळ्यांची तयारी ही असणार की आता आपल्या घरातली आपल्याला सगळी साफसफाई करायची आहे. तर तुमच्या घरातल्या कोणत्या वस्तू तुम्हाला काढायच्या आहे, कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे, कशा पद्धतीने साफसफाई करायची आहे, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, या सगळ्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याचे येणारे व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तर तुम्हाला त्यापूर्वी काही तयारी करायची आहे. तर ती तयारी म्हणजे काय, तर आता दिवाळी येणार आहे तर आपल्याला भरपूर साऱ्या सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेली जी 8 दिवसाची सेवा आहे ती म्हणजे अष्टमीपासून तर अमावस्याची जी सेवा आहे, दिवाळी संचची जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. त्यामध्ये बरेचसे डाऊट्स आहेत, कसं करायचं काय आहे. तर खूप सोपी ती सेवा आहे. तर तुम्हाला फक्त आणि फक्त तो संच जो आहे तो आणायचा आहे. तो मी सुद्धा आज जाऊन आले, म्हणजे मला तो मिळाला नाही कारण अजून अवेलेबल नाही आहे. तर मला जसा मिळेल तसा तुम्हाला मी दाखवेल पुढच्या वेळेस. पण ती सेवा कशी करायची आहे, काय करायची आहे, बऱ्याचशा जणांना जर का तो संच म्हणजे बघा वेळेवर जाऊन आणण्यापेक्षा आधी घेऊन या, म्हणजे नंतर काय होतं स्टॉक संपून जातो, मग भेटत नाही. त्यापेक्षा तुम्हाला तो संच घेऊन यायचा आहे. अगदी 101 रुपयामध्ये तुम्हाला तो संच मिळतो. त्यामुळे नक्की तो घेऊन या आणि त्याने तुम्हाला ज्या काही सेवा आहे या 8 दिवसात करायच्या आहे. आता सेवा कधी करायच्या, काय करायच्या सगळं मी तुम्हाला आत्ता सांगते. कशा करायच्या आहे, कोणत्या गोष्टी वेळेस काय म्हणायचं आहे नंतर सांगते. तर 8 दिवसाची सेवा आहे म्हणजे अष्टमीपासून सुरुवात करायची आहे, म्हणजे 5 नोव्हेंबरपासून सुरुवात करायची आहे आणि सेवा शेवटची जी आहे ती आहे 12 नोव्हेंबर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवट आहे त्या सेवेचं. काय करायचं आहे तुम्हाला, तर 5 नोव्हेंबरला संध्याकाळी अष्टमीच्या संध्याकाळपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. किंवा तुम्हाला जमेल तशी तुम्ही सकाळी पण करू शकता, काही हरकत नाही. सकाळी केली सेवा तरीही चालेल, संध्याकाळी केली तरीही चालेल. शक्यतो संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी प्रदोष काळात केली तर अतिउत्तम. अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला सकाळीच करायची आहे, कारण लक्ष्मीपूजनाला आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं असतं. त्यामुळे ही सेवा सकाळीच झाली पाहिजे, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी 12 तारखेला आपल्याला सकाळी होम करायचा आहे, हवन करायचं आहे. आणि ते हवन अगदी अर्धा तास लागणार आहे. त्यामुळे अजिबात गडबडू नका की मी काय काय करू, हे करू का ते करू. शांततेत अगदी दिवसातला फक्त अर्धा तास काढा, का 15 ते 20 मिनिटच लागतात शक्यतो, पण अर्धा तास काढा आणि त्यानुसार तुम्ही ती सेवा करा. आता बघा, हा जो दिवाळी संच आहे, ह्या संच जो आहे यामध्ये एक बॉक्स येतो. त्या बॉक्समध्ये तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळीची एक पुडी मिळते, ज्यामध्ये 16 मणी असतात. त्यानंतर धूप येतो, धूपसुद्धा धुपाच्या काड्या असतात, अशा उभ्या धुपाच्या काड्या असतात. उटण्याचं एक पाऊच असतं, पंचगव्याचं एक पाऊच असतं, श्रीयंत्राचा फोटो असतो, महाराजांचा फोटो असतो आणि कुबेर भगवानांचा एक फोटो असतो, जे एका पूर्ण पट्टीतच असतो तो. त्यानंतर हिना अत्तरची एक बाटली असते. आपल्याला स्वामींची जी काही सेवा करायची आहे त्यासाठी हिना अत्तर आपल्याला लागतं. गोमूत्राची एक बॉटल असते. त्याचबरोबर गुलाबजलाची सुद्धा एक बाटली असते. पिवळ्या मोहरीची छोटी पुडी असते. आणि रक्षा, आपण ज्याला रक्षा म्हणतो किंवा आपण अंगारा म्हणतो, विभूती म्हणतो, ते एक पुडी असते छोटीशी. त्याचबरोबर एक माहिती पत्रक असतं, ज्यामध्ये काय काय कधी कधी करायचं आहे ते त्यामध्ये दिलेलं असतं. त्यामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला प्रॉपर ती गोष्ट लक्षात येईल. पण मी तुम्हाला त्यामध्ये पण सोपं करण्यासाठी सांगते की तुम्हाला काय करायचं. आता मी सांगितलं अष्टमी म्हणजे 5 नोव्हेंबरपासून तुम्हाला सकाळी सुरुवात करायची आहे. सकाळी केली तरीही चालेल, संध्याकाळी केली तरीही चालेल. आणि 12 नोव्हेंबरला तुम्हाला सकाळीच म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीच हवन करायचं आहे, कारण संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. त्यामुळे ते झालं पहिल्या दिवशी. म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर अष्टमी हा जो दिवस असतो हा कुलदेवीला किंवा देवीला समर्पित असतो. त्यामुळे अष्टमीपासून आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या सुरू करायच्या आहेत. तर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची उपासना करायची आहे. तुमच्या कुलदेवीची उपासना करताना तुमच्या कुलदेवीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना करून झाल्यावर तुम्हाला अभिषेक झाल्यावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर, फोटोवर जे काही असेल त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्त म्हणता म्हणता तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे अभिषेक झाल्यावर. आणि त्यानंतर अभिषेक झाल्यावर तुम्हाला त्यानंतर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा समजा फोटो असेल, त्यावर म्हणजे शक्यतो मूर्तीचेच आपण अभिषेक करतो. तर मूर्तीचा अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. पुरुष सूक्त म्हणायचं म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी काय सेवा करायच्या आहेत की तुम्हाला
कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्तीवर श्रीसूक्त पठण करत करत कुंकुमार्जन करायचं आहे आणि आधी अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष सूक्त पठण करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये असे रांगोळीचे छाप सुद्धा येतात त्या संचामध्ये. त्यामध्ये लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म म्हणजे गोपद्म, गायीची पावले आणि लक्ष्मीची पावलेचे छाप पण येतात. तर ते छाप तुम्हाला रोज अष्टमी ते अमावस्यापर्यंत रोज ते छाप तुमच्या दाराबाहेर काढायचे आहे. उंबरा पुसून घ्यायचा, व्यवस्थित त्याची पूजा करायची, दाराबाहेर दिवा लावायचा, तुपाचा दिवा लावायचा आणि हे छाप तुम्हाला रोज काढायचे. हे सकाळी तुम्ही करू शकता, सकाळी रांगोळी काढता तेव्हा. ते झालं की तुम्हाला रोज सकाळी म्हणजे आता हे अभिषेक झाला, हे पहिल्याच दिवशी करायचं आहे. कुलदेवीचा आणि स्वामींचा जो अभिषेक आहे हे तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे. आता दररोज तुम्हाला काय करायचं, अष्टमीच्या पहिल्या दिवशी तर सेवा सगळ्याच होणार आहे, पण दररोज तुम्हाला काय करायचं हे सांगते. दररोज तुम्हाला रक्षा घ्यायची आहे. जी रक्षाची पुडी आहे ती रक्षा थोड्या पिवळ्या मोहरीची थोडेसे हातात घ्यायचं आहे आणि ते हातात घेतल्यावर तुम्हाला अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायचा आहे. म्हणजे काय, अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायचा आहे. 11 वेळा शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा वल्गा सूक्त, 1 वेळा कालभैरव अष्टक आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ पिवळी मोहरी आणि रक्षा घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला घरभर तुमच्या कानोकोपऱ्यात, घरातल्या कोपऱ्यात, चारी कोपऱ्यात ते टाकून द्यायचं आहे. त्याआधी मिळालेल्या गोमूत्राने सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. अष्टमीच्या आधी शक्यतो तुमचं घर स्वच्छ करून घ्या. अष्टमीला मग तुम्हाला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि मग ही पिवळ्या मोहरीची रक्षाची जी सेवा आहे ती रोज करायची आहे. ते झालं. त्यानंतर तुम्हाला 2 कमळगट्ट्याच्या मणी घ्यायच्या. 16 मणी आहे, 8 दिवसाची सेवा आहे. 2 मणी रोज घ्यायचे आहेत. 2 मणी रोज घ्यायचे आहे. तर 2 मणी घ्यायचे, हातात उजव्या हातात घ्यायचे. उजव्या हातात घेतल्यावर पहिला षोडशी मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. 2 मणी हातात घ्यायचे, षोडशी मंत्र म्हणायचा आहे आणि षोडशी मंत्र तुम्हाला हा नित्यसेवा पुस्तकात मिळेल. पान क्रमांक 40 इथे 3रा मंत्र आहे बघा. कमलात्मक मंत्राच्या खालीच तुम्हाला 3रा मंत्र मिळेल. षोडशी मंत्र ह्रीम कैलह्रीम हसकहलीम सकलहीम. थोडा अवघड आहे पण म्हणून थोडंसं लक्षात येईल. मी सुद्धा पहिल्यांदाच करतेय, त्यामुळे मी मागच्या वर्षी दिवाळी संचाची सेवा नव्हती केली कारण काही अडचणी होत्या, त्यामुळे माझ्याकडनं झाली नाही. पण ह्या वेळेस मी करणार आहे आणि हा मंत्र आपल्याला 16 वेळाच फक्त म्हणायचा आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आणि 1 माळ कमलात्मक मंत्र तिथेच दिलेला आहे, त्याच्यावरतीच ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. म्हणजे एक पान नंबर 40 वर तुम्हाला दोन्ही मंत्र इथे मिळून जाईल. 2 मणी घ्यायचे आहे कमळगट्ट्याचे, हातात घ्यायचे आहे आणि हे 2 मंत्र आणि म्हणजे षोडशी मंत्र आणि कमलात्मक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र 1 माळ तुम्हाला घ्यायचा आहे. हे रक्षा, पिवळी मोहरी आणि कमळगट्ट्याच्या 2 मणींची सेवा रोज करायची आहे. दररोज मणी वेगळे वेगळे असणार. म्हणजे अष्टमीला 2, मग नवमीला 2, मग दशमीला 2 असे वेगळे वेगळे. आणि ज्या मण्यांवर सेवा झालेली आहे ते मणी तुम्हाला एका डब्बीमध्ये ठेवून द्यायचे आहे. आणि ते झाल्यावर तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला जेव्हा हवन करायचं आहे तेव्हा आधी भूमिपूजन करायचं आहे. भूमिपूजन म्हणजे आपल्या धरती मातेची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यावर मग तुमचं धूपदाणी ठेवा किंवा तुमच्याकडे हवनांचं जे असतं ते हवन काय म्हणतात त्याला, म्हणजे लक्षात येत नाही, तोंडात शब्द आहे, ज्यामध्ये आपण हवन करतो ते पात्र असेल, हवन पात्र असेल तर ते हवन पात्र ठेवा. त्यामध्ये समिधा घेऊ शकता तुम्ही किंवा गौऱ्या घेऊ शकता. गौऱ्या छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये टाकायच्या आणि त्यामध्ये कापूर आणि गाईचं तूप घालायचं आणि मग हवन प्रज्वलित करायचं. हवन प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाने हवन करायचं आहे. हवन करताना तुम्हाला पहिली माळ म्हणजे 11 वेळा श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा या मंत्राने 11 वेळा 11 वेळा तुम्हाला हवन करायचं आहे. म्हणजे जेव्हा श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा स्वाहा म्हणाल तेव्हा तुम्हाला शुद्ध गाईचं तुपाचं आहुती त्याच्यामध्ये द्यायची आहे. 24 वेळा गायत्री मंत्र, 24 वेळा तुम्हाला गायत्री मंत्र मी स्क्रीनवर तुम्हाला लिहून पण देईल तुमच्या माहितीसाठी आणि झालं तर शक्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल. 24 वेळा गायत्री मंत्र म्हणजे ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात नमः स्वाहा
असं करत तुम्हाला 24 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर नवार्णव मंत्र, आपल्या कुलदेवीचं नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः स्वाहा अशी आहुती परत 16 वेळा द्यायची. म्हणजे तुम्हाला बघा, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा 11 वेळा, परत गायत्री मंत्र 24 वेळा आणि नवार्णव मंत्र 16 वेळा तुम्हाला आहुती द्यायची आहे. त्यानंतर आपण जी 8 दिवस सेवा केलेली आहे बघा, आपल्या 8व्या दिवशी पण आपण मोहरी घेतली असेल आणि ते षोडशी मंत्र आणि कमलात्मक मंत्राचं केलं असेल. आता 16 मणी आपल्याकडे तयार झाले, तर ते 16 मणी तुम्हाला गाईच्या तुपात भिजवायचे आहे. गाईच्या तुपात भिजवून, म्हणजे खूप नाही भिजवायचे, ते थोडेसे ओले करायचे, तसे गाईच्या तुपात ते तुम्हाला भिजवायचे आहे. आणि एक एक मणी घेऊन तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणून पळीमध्ये, चमच्यामध्ये कमलात्मक मंत्र म्हणून तुम्हाला ते पळीने घेऊन ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा. जेव्हा स्वाहा म्हणाल तेव्हा तो कमळगट्ट्याचं जी बी आहे, एक बी तुम्हाला आहुतीमध्ये आहुतीमध्ये टाकायचं आहे. म्हणजे 16 वेळा तुम्ही कमलात्मक मंत्र आहुतीमध्ये त्याचं समर्पण करणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. साधी सोपी सेवा आहे. अष्टमीच्या दिवशी कुलदेवीचं अभिषेक, कुंकुमार्चन श्री सुक्ताबरोबर स्वामींचा अभिषेक, श्री सुक्ता पुरुष सुक्ताचं पठण. पहिल्या दिवशीपासून पिवळ्या मोहरीचं आणि रक्षाचं तुम्हाला जे काही मी वल्गा सुक्त सांगितलं आहे, कालभैरव अष्टक सांगितलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ एक वेळा केलं तरी चालेल. सगळ्या कानकोपऱ्यात तुम्हाला टाकून द्यायचं. ते रोज करायचं, रोज 8 दिवस करायचं. त्यानंतर कमळगट्ट्याच्या माळेवर षोडशी मंत्र आणि कमलात्मक मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र म्हणत तुम्हाला तो हातात धरून डबीत ठेवून द्यायचा आहे. 8 दिवसाची मणी ते आपल्याला गोळा करायचे आहेत. त्याआधी अष्टमीच्या दिवशी सगळ्या सेवा करायच्या आधी गोमूत्र शिंपडायचं आहे. तुम्ही म्हणाल पंचगव्य आहे आणि ते उठणं दिलेलं आहे, त्याचं काय करायचं, तर रोज तुमच्या घरातल्यांच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं पंचगव्य आणि थोडंसं उठणं घालायचं आहे. कारण लावायला एवढा वेळ नसतो, त्यामुळे तुम्हाला ते घालायचं आहे. जे धूप तुम्हाला मिळालेला आहे तो धूप तुम्हाला रोज सेवा करताना लावायचा आहे. श्री स्वामी समर्थांचा फोटो जो आहे, कुबेर भगवानांचा जो मंत्राचा यंत्र फोटो आहे, ते तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ठेवायचा आहे. त्यामुळे तो तसाच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण वापरणार आहोत, त्या वस्तू आपण वापरणार आहोत. आता ह्यामध्ये राहिलं धूप झालं, श्रीयंत्र झालं, महाराजांचा फोटो झाला, पिवळी मोहरीचं झालं, गुलाबजल आणि हिना अत्तर. गुलाबजल तुम्ही अभिषेकच्या पाण्यामध्ये टाकू शकता. हळदीचं लेपण वगैरे करणार असेल तर त्यामध्ये वापरू शकता. हिना अत्तर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये वापरू शकता. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने अष्टमी ते अमावस्या ही सेवा केल्याने खडतर दारिद्र्य जरी घरात असेल तरीही अलक्ष्मी घरातनं काढता पाय घेते आणि महालक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात स्थिर राहते, अखंड वास करते आणि वर्षभर घरात भरभराट आणते. मी स्वतः ही सेवा करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा सोपी सेवा करावी अशी माझी विनंती आहे. मी स्क्रीनवर एक गोष्ट लिहून देण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. मी स्वतः करणार आहे, तुम्हाला सांगणार सुद्धा आहे, दाखवणार सुद्धा आहे कशी करणार आहे. काय संच आणल्यावर तुम्हाला तो सुद्धा दाखवणार आहे आणि परत तुम्हाला एखाद्या वेळेस सांगेल की तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे. त्यामुळे आठवणीने ही सेवा करा. व्हिडिओ मी मुद्दाम मोठा केला आहे कारण मला व्यवस्थित तुम्हाला ती गोष्ट समजून सांगायची होती. ज्या दिवशी मी ही सेवा करेल पहिल्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला मी करून पण दाखवेल की आपल्याला नक्की काय काय करायचं आहे. तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अगदी मोकळ्यापणाने मी माहिती सांगितली आहे. अगदी तुम्हाला समजलं असेल तर काही हरकत नाही, म्हणजे समजलं नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि समजलं असेल तर सेवा करा, मेवा मिळवा. आणि त्याचबरोबर ज्यांच्या कोणाच्या अडचण, पाळी, सुतक जे काही असेल, तर पाळी असेल तर तेवढे दिवस सोडून द्या आणि पुढच्या दिवसांमध्ये सेवा करा. आणि कमळगट्ट्या मण्यांचं म्हणत असेल तर ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार असाल त्या दिवशी तेवढे सगळे मणी घ्या आणि सेवा करा. म्हणजे समजा 4 दिवस तुमचे गेले तर 4 दिवसाचे 8 मणी बरोबर घ्या, त्याची सेवा करा आणि ते डब्बीत ठेवून घ्या. काही कमी जास्त होत नाही. मनोभावाने श्रद्धेने सेवा केली की तुमच्या साठी ती श्रद्धा लाभते, ती जी सेवा आहे ती लाभते. श्रद्धा, भक्ती, भावना ह्या खूप महत्त्वाच्या आहे. या असल्या तर गोष्टी आपल्याला मिळत असतात. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.